मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच आहे, त्यांची लाडकी बहीण काय मी काय एकच नाव, त्यांची बाची नाती कुठं असेल ते त्यांनी मिळून आम्हाला द्यावं कुटुंबाला. आम्ही विपुल झालेलं कुटुंब आहे, एवढीच्या पुढे काही मला बोलता येणार नाही. मी बोलू पण शकत त्याच्यामध्ये तुम्ही त्या कामाची सुद्धा नाही बोलली का बाई शिवीगाळ केली त्यांनी. 2.5 महिने होऊन गेले. हो आम्हाला वडील नेलं म्हणजे रोजच कशाला रोज चौकशी चालू तरी आमच्याने काय होत नाही. होईना जर राहील तुमचं तुम्ही बघा पण दखलीत तर आम्हाला मध नेलं. आमची मुलगी 2.5 महिने झालं गेलेली आहे. तिचा अजून काही आम्हाला तपास लागलेला नाही. रोज आम्ही नेकूर पोलीस स्टेशनला जाया करतो, विचारपूस केली तरी काही ते आम्हाला सांगत नाहीत. तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला. त्यासाठी काल आम्ही 2 जण गेलो होतो. दिवसभर तिथं बसून बसून कंटाळा आला आम्हाला. परत पुन्हा आमचे 5च्या टायमाला आमचे पाहुणे आले आमच्याकडं. मग आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला त्यांनी विचारपूस न करता त्यांना मध्ये वडीत नेले. त्यांना हाणमार केली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बसविले. 2 तास त्यांना उठून दिले नाही. पुन्हा बाहेर आलो. पुन्हा आम्हाला पण आले रवीच्या पाता करून आम्हाला बाहेर निघा म्हणले. तिथं आम्हाला थांबून दिलं नाही. म्हणून आता आम्ही SP ऑफिससमोर आलोत. काय मागणी आहे? आमची मुलगी आम्हाला मिळाली पाहिजे. पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तुमच्यासोबत वागतं आणि मुलीची चौकशी करायला गेल्यानंतर काय सांगते? आम्ही चौकशी करायला गेले नाही, ते तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला. 2 दिवस झाले ते म्हणले आम्हाला काय आता तपास लागत नाही, आम्ही वरच्या साहेबाकडे देतो. मग आम्ही भाषा कशी तुम्हाला बोलत असताना कशा पद्धतीने? अरे रवीची भाषा. हां रात्री ते म्हणले तुम्ही इथं थांबायचे सुद्धा नाही म्हणले, निघा बाहेर. हो शिवीगाळ केली त्यांनी. 2.5 महिने होऊन गेलेत. 2.5 महिने हो. होऊन गेले. तुम्ही पोलीस निकोर पोलीस हो जाय करतो. 2.5 महिन्यात तुम्हाला कधी ते नीट बोलले नाही का? नाही चालू नाही, फक्त म्हणायचे तपास चालू आहे. तुम्हाला रात्री म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. मग आम्ही पत्रकाराला फोन केला. ते फोन केल्यानंतर आल्यानंतर ते पत्रकाराला सुद्धा ते आरे रवीची बातम्या त्यांनी केली. मी 2.5 महिने झालं तिचा तपास करतोय. आम्हाला काही तपास नाही. रोज पोलीस ठाण्यामध्ये नेकनूरच्या येतोय जातोय. ती काय आम्हाला रिप्लाय देत नाही. तर ती काय म्हणते आमचा तपास चालूच आहे. आता एवढे आम्ही तपासत आहेत. आम्हाला ना तुम्ही रोज याचा आता करता मागणी करता. आम्ही म्हणतो नुसती आमची आहे का नाही हे तर आम्हाला दाखवा ना. आम्ही एवढंच मागतोय त्यांना. तर ती आम्हाला म्हणतात आमचा तपास चालूच आहे, आमचा तपास चालूच आहे. काल पण आम्ही दिवसभराचे बसून राहिलो तिथं. रात्रीच्या वेळेला मग आम्ही बाहेर निघालो. तिथं मग आमची एकामेकांची बोला चाली पाहुण्यारावळ्यांची होती. तर त्यांनी तिथं काय केलं, आम्ही बोलायला लागलो म्हणून. आता आमचे सगळे एकत्र पाहुणेरावळे आहेत, आम्ही बोलत होतो ना. त्यांनी आमच्यावर केस केली, आमच्या इथं तुम्ही भांडणं करताय म्हणून. आम्हाला बाहेर गेटच्या बाहेरच आतमध्ये ओढत नेलं त्यांनी आणि म्हणले इथं भांडणं करताय. आमच्या पाहुण्याला हाणमार केली. परत आमच्यावर कारवाई करतात ते व्यापार फाडा काय नु करा तक्रार घ्यायची. तरी पण आम्ही बाहेर निघत नव्हतो. म्हणलं आम्ही असं मरायला लागलो तर 2.5 महिने झाले ती खेट्या घालतो. आम्ही मेलो तरी चालून आम्ही इथून बाहेर नाही जात. नाही म्हणले तुम्ही गेटच्या बाहेर व्हा. आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. याच्या पलीकडे काय आम्ही बोलणार? आमची मुलगी आहे का नाही, जिवंत आहे का मेलेली हे तरी दाखवा म्हणतो आम्ही त्यांना ना. ती म्हणते आमचा तपास चालूच आहे, आम्ही एवढ्याच्या पुढे काय करणार? आम्ही वरील अधिकाऱ्यांना तपास देतो, त्यांनी काही दिला नाही. आम्हाला परवाच्या दिवशी आलो म्हणले आम्ही आता नैवरी तपास देतो, आमच्याच्याने काय होत नाही. त्यांनी काय कालपर्यंत दिला नव्हता. पोलिसांनी काय आदिवासी भाषा केली का तुम्हाला? शिवीगाळ देखील केली? रात्री नंतर केली ना त्यांनी. आम्हाला गेटच्या आतमध्ये वडील नेलं, ही भांडणं करायला लागली असं तसं. हां मग शिवीगाळ केली, आमच्या पाहुण्याला हाणमार केली. काय आता मागणी मुख्यमंत्र्याकडे? आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच आहे, त्यांची लाडकी बहीण काय मी काय एकच नाव, त्यांची बाची नाती कुठं असेल ते त्यांनी मिळून आम्हाला द्यावं कुटुंबाला. आम्ही विकुल झालेलं कुटुंब आहे, एवढीच्या पुढे काही मला बोलता येणार नाही. मी बोलू पण शकत नाही. पोलीस सहकार्य करत नाही? हां पोलीस सहकार्य आता नेकनूरचं पोलीस स्टेशन तर काय सहकार्य करू शकत नाही बघा. एवढ्याच्या मुरकीत जिथं जायचं तिथं जा म्हणले. मग आम्ही आता SP ऑफिसला जाणार. आम्ही आता इतक्याच्या मुरी कुठं जाणार आम्ही? आम्हाला आमची जिवंत आहे का मेलेली तरी कळवावं ना त्यांनी. ओके.
नाही, त्यांनी मारहाण केली. मग ते काय म्हणले, मग आम्हाला ओढीत नेलं मग त्यांनी. तुम्ही रोजच कशाला येतात, रोज चौकशी चालू तरी आमच्याने काय होत नाही. होईना अगर राहीन तुमचं तुम्ही बघा, पण ढकलीत आम्हाला मध्ये नेलं. मग आम्ही म्हणलं आमच्या पर्यायाने आम्ही आमचं काय ते मीडियावाले बोलून बघून घेऊ, तुम्ही नका बघू काही. 2 महिने झाले उभे, तर तुम्ही काय करणार म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही बघतो. तुम्ही फोन काढा आणि मीडियावाला फोन एकदा लावला की त्यांनी मला नेलं ओढीत. तो हे कामाला आला का मला तो इथं, म्हणून हानमार केली. मग ती नावं सांगू, नावं नाहीत आपल्या माहिती त्यांची, नवीन दाखवतो मी त्यांना. हो, CC कॅमेरा त्यांना बघून द्या, चौकशी करून द्या त्यांनी त्यांचे काय केलं. हां, आता मला न्याय तर मिळायला पाहिजे की नाही. नेमकं 2 महिने होऊन गेले, विचारले बी धामधूम करते ती, डापरत येत. 2.5 महिन्यापासून त्यांची जी मुलगी आहे ती बेपत्ता आहे, अल्पवयीन आहे. नेमकं या प्रकरणात काय झालं? हा, नेकनूरचा जो प्रकार आहे त्याच्या बाबतीत मी तिकडचे जो SDPO केज आहे त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवून सगळे CCTV बारीकाईने चौकशी करून जो सत्य आहे त्याची रिपोर्ट पाठवायला मी त्यांना सांगणार.